संगत ही चांगली किंवा वाईट असू शकते। जशी संगत आपल्याला मिळते त्याप्रमाणे आपण घडत असतो। एक साधू रस्त्याने चालले असताना त्यांना खूप तहान लागली। पुढे गेले तर एका कुंभाराचं घर लागलं। साधू तिथं गेले आणि पाणी मागितलं। त्यानेही त्या साधूंना आदरपूर्वक नमस्कार करून पाणी दिलं। पाणी पित असताना अचानक त्यांचं लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं। एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता, पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं। त्या साधूंनी त्याला विचारलं, का रे बाबा, इतके मडके एका बाजूस आणि ते एकच मडकं वेगळं का रे बाबा ठेवलं आहेस? तेव्हा तो म्हणाला, महाराज, ते मडकं खराब आहे, त्याला गळती लागली आहे आणि म्हणून कोणी ते घेत नाहीये, म्हणून वेगळं ठेवलं आहे। साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली। तो कुंभार म्हणाला, महाराज, अहो, हवं असेल तर चांगलं मडकं घेऊन जा, फुटकं मडकं नेऊन काय फायदा? ते म्हणाले, देणार असशील तर हेच दे, नाहीतर चाललो मी। नाईलाजास्तव त्यानं ते मडकं त्यांना देऊन टाकलं। त्या साधूंनी त्या मडक्याला स्वच्छ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं। परिणामस्वरूप कालपर्यंत कोणा एका कोपऱ्यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या सहवासानं, संत समागमानं देवकार्य करू लागलं। देवाच्या सान्निध्यात भक्त यायचे तेव्हा त्या शिवशंकराच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्यालाही डोकं लावायचे आणि त्यांचं मन प्रसन्न व्हायचं। जर एका मातीचं मडकं एका साधूच्या सहवासात येऊन त्यांच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात ते कुठच्या कुठं पोहोचत असेल, तर आपण तर मनुष्य आहोत। मग आपण जर गुरूंच्या, संतांच्या, चांगल्या व्यक्तींच्या किंवा सज्जनांच्या सहवासात राहिलो तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का? श्री स्वामी समर्थ।